येत्या 5 ते 7 डिसेंबर रोजी रंगणार वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा भव्य वर्धापन दिन सोहळा. प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा यंदा 37वा वर्धापन दिन साजरा होणार असून हा वर्धापन दिन येत्या 5 डिसेंबर ते 7 डिसेंबर असा 3 दिवस साजरा होणार आहे. आज या संदर्भात एका पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली असून संस्थापक बळीराम नेईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नेईबागकर, विश्वस्त हरी माळे यांच्या उपस्थितीत ही परिषद पार पडली. श्री साई सेवा समितीतर्फे 3 दिवस विविध भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सुमारे 1 लाख भाविक दर्शन तसंच कार्यक्रमाचा लाभ घेतील असा अंदाज असल्याचं आयोजकांनी सांगितलं. वर्तकनगर येथे 1986 साली बळीराम नेईबागकर आणि त्यांचे सहकारी यांनी मिळून या मंदिराची स्थापना केली होती. गेल्या 4 दशकात श्री साई सेवा समितीच्या वतीनं धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले. यंदा साईबाबा मंदिराचं सिंहासन हा सोनेरी सिंहासन असणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. तसंच मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे 1 कोटींचं आसन बनवण्यात आले. यासाठी अनेक भाविकांनी स्वयंस्फूर्तीनं योगदान दिले. या सुवर्ण सिंहासनाची स्थापना आणि भक्तार्पण उद्घाटक संस्थापक अध्यक्ष बळीराम नेईबागकर तसंच आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसंच या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार असल्याचं या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. बाबाची मूर्ती जी आहे ना, ती मूर्ती त्यावेळी छोटं मंदिर होतं. हे 33x33 गेटचं मंदिर होतं. पण ह्या मंदिराची मूर्ती आहे ना, तिला लोकांनी लोक नाही बोलले. हे बलिभाई खोत जे आहे ना, मी स्वतः नाही बोलला की प्रतिशिर्डी हे साई भक्तांनी नाव दिलं. यावर्षी सिंहासन आहे सोन्याचं, त्याबद्दल काय सांगाल? सिंहासनाचा आता उद्या 5 तारीखला संजय केळकर साहेबांच्या हस्ते उद्घाटन. प्रतिशिर्डी समजली जाते, अनेक मान्यवर दर्शनाकरिता येत असतात. तर या दिवशी वर्धापन दिनानिमित्त कोणकोणते प्रमुख मान्यवर येणार आहेत? आता पहिले येणार आपल्या शिंदे साहेब येणार, एकनाथजी शिंदे. केळकर साहेबांच्या हस्ते सिंहासनाची पूजा होणार. त्याच्यानंतर शिक्षण मंत्री येणार, केसरकर साहेब येणार आहे. आणि अधिवेशन असल्यामुळे लोकांना येता येतं. जास्तीत जास्त बहुतेक आज मला मेसेज मिळेल राज्यपाल पण येतील असं हे आहे. परंतु 100% सांगू शकत नाही. अधिवेशन असल्यामुळे सर्व मंत्रीगण, सगळा आमदार खासदार सगळे तिकडे जाणार. कळव्यात वाहतूक बेटाची तोडफोड पूर्ण होण्याआधीच दैना लाखोंचा खर्च पाण्यात. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या संकल्पनेनुसार कळव्या नाक्यावर नव्याने तयार करण्यात आलेल्या सुशोभित वाहतूक बेटाची पूर्ण होण्याआधीच अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्यानं वाहतूक बेटाची रयाच गेली आहे. शहराच्या विविध चौकात 70 वाहतूक बेटे आहेत. या बेटांच्या सुशोभीकरणासाठी पालिका दरवर्षी लाखो रुपयांचा निधी करत असते. परंतु एकदा सुशोभीकरण झाल्यानंतर पालिकेचं या चौकांकडे दुर्लक्ष होतं आणि पालिकेनं खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात जातात. शहराच्या सौंदर्यात वाहतूक बेटांची महत्त्वाची भूमिका असते. ठाणे शहरात मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानाअंतर्गत अनेक वाहतूक बेटांना नवीन झळाळी देण्यात आली आहे. यामुळे ठाणे शहराच्या सौंदर्यात वाढ झाली आहे. मात्र नव्याने तयार करण्यात आलेल्या वाहतूक बेटाकडे पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याचंही दिसून येतं. कळवा नाक्यावर नव्यानंच तयार करण्यात आलेल्या वाहतूक बेटाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्यानंतर वाहतूक बेटांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आलाय. ठाणे शहरात विविध चौकात तयार करण्यात आलेल्या चौकांचं महापालिका थीम बेस पद्धतीनं सुशोभीकरण करत असते. ज्या परिसरात वाहतूक बेट असते त्या भागाचं सांस्कृतिक प्रतिबिंब उमटलं पाहिजे, त्यासाठी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करताना विशेष लक्षही देण्यात येतं. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होत येता येत नसल्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका.
तुम्ही कोणीही झालात तरी तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत हे अख्ख्या जगाला माहीत आहे. बापाची चप्पल पायात आली म्हणून बाप होता येत नाही किंवा अक्कलही वाढत नाही अशी थेट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात अजित पवार यांच्यावर बोलताना केली आहे. शरद पवार यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नसून ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावरच बोलता असा सवालही आव्हाड यांनी एका पत्रकार परिषदेत उपस्थित केला. हा पक्ष त्यांना दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता, परंतु शरद पवार त्यांना अडसर ठरत होते असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केलाय. आपण कोणाला विचारून आंदोलन केलं नाही आणि करणारही नाही. खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांचीच आहे हे कोणीही सांगेल. आपलं आंदोलन शरद पवार साहेब सुद्धा अडवू शकत नाहीत किंवा रोखू शकत नाहीत. जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपण परत कधी त्यांना भेटलोच नसल्याचा दावाही आव्हाड यांनी केलाय. एक तर पहिली गोष्ट, खरी राष्ट्रवादी कोणाची ही अजून सुप्रीम कोर्टात जायचंय. आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे महाराष्ट्रातल्या चावडीवर बसणाऱ्या कोणालाही विचारलं, शहरातल्या ट्रेनमधनं जाणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारलं, कुठल्याही स्त्रीला विचारलं, कुठल्याही भगिनीला विचारलं, तर राष्ट्रवादी कोणाची? शरद पवारांची. इतकं सोपं उत्तर आहे. आणि माझी आणि जयंत पाटलांची राजीनामा जे काही झालं त्याच्यानंतर कधी भेटच झाली. आणि मी आंदोलन करायला आजपर्यंत 30-35 वर्ष मी आंदोलन करतोय. स्वतः पुढे राहून नेतृत्व करणारा माणूस आहे मी घरात बसून कोणाला आंदोलन करा असं सांगणारा माणूस नाहीये. उगाच नाही माझ्यावर 40 केसेस आहेत. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरीत प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित कुमारांच्या सुवर्ण महोत्सवी राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत यजमान ठाण्याच्या संघाची संमिश्र यशानं सुरुवात झाली. मुलांच्या सलामीच्या लढतीत ठाणे ग्रामीण संघानं रंगतदार लढतीत पिछाडी भरून काढत नाशिक शहर संघाला मात दिली, तर मुलींच्या लढतीत आघाडी घेऊन देखील ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरोधात पराभव पत्करावा लागला. अन्य लढतींमध्ये पुणे ग्रामीणच्या दोन्ही संघानं स्पर्धेत विजयी सुरुवात केली. प्रशांत जाधवर फाउंडेशन आणि विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित स्पर्धेचं उद्घाटन खासदार आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे कार्याध्यक्ष गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश मस्के, राज्य आणि ठाणे जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, स्पर्धेचे प्रमुख संयोजक आणि ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, प्रशांत जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कुमार गटातील ठाणे ग्रामीण आणि नाशिक शहर या संघातील लढत खूपच रंगतदार ठरली. सामन्याच्या पहिल्या डावात उभय संघ 13-13 असे बरोबरीत होते. उत्तरार्धातही दोन्ही संघाच्या सावध खेळामुळे गुणफलक डोलायमान स्थितीत होता. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दिव्येश पाटीलच्या आक्रमक खेळानं ठाणे ग्रामीण संघाला आघाडी मिळवून दिली. दिव्येशनं एकाच चढाईत 3 गडी बाद करत पारडं आपल्या बाजूनं झुकवलं. दिव्येशनं त्याआधी 2 वेळा एकाच लढाईत 2 खेळाडू बाद केले. ठाणे ग्रामीण संघानं दुसऱ्या डाव्यात 18 गुणांची कमाई करत हा सामना 31-29 असा जिंकला. सामन्यात हर्ष भोईरनं सुरेख पकडी करत दिव्येशला चांगली साथ दिली. पराभूत संघाच्या ऋषी दाबांगे आणि ज्ञानेश्वर शेळकेनं चांगलाच खेळ केला. कुमारांच्या अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघानं धुळे संघाचा 41-24 असा पराभव करत विजयाचं खातं खोललं.
या सामन्यात कृष्णा चव्हाण, देव शिर्के आणि विकास जाधव यांनी चतुरस्त्र खेळ करत संघाला सहज विजय मिळवून दिला. तर मुलींच्या लढतीत आश्वासक आघाडी घेऊन सुद्धा ठाणे ग्रामीण संघाला मुंबई उपनगर पश्चिम संघाविरोधात पराभवाची चव चाखायला लागली. सामान्यतः ठाणे ग्रामीण संघानं 16-10 अशी आघाडी घेतली होती, परंतु मध्यंतरानंतर आक्रमण आणि बचावांचा सुंदर मिलाप साधत मुंबई उपनगर पश्चिम संघानं 26-25 अशी बाजी मारली. आकांक्षा बने आणि नयन झाने मोक्यांच्या क्षणी खेळ उंचावत संघाला विजय मिळवून दिला. तर सानिया ठाकरे आणि वेदिका ठाकरेंचा खेळ ठाणे ग्रामीण संघाचा पराभव टाळू शकला नाही. अन्य लढतीत पुणे ग्रामीण संघांच्या मुलींनी धुळे संघाचं आवाहन 45-31 असं परतावून लावलं. साक्षी रावडे आणि वैभवी जाधवनं पुणे ग्रामीण संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. रितिका फुलरंग आणि प्रज्ञा गंबरनं धुळे संघाकडून चांगला खेळ केला. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अंगणवाडी सेविकांचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. महागिरी येथील संघटनेच्या कार्यालयाजवळून शासकीय विश्रामगृहापर्यंत जिल्हाभरातील हजारो अंगणवाडी सेवकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून त्यांच्या प्रलंबित आणि आश्वासन देऊनही पूर्तता न झालेल्या मागण्यांसाठी प्रशासनाला धारेवर धरलं. विविध घोषणा देत सेविकांनी हा परिसर दणाणून सोडला आणि प्रशासनाचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी हा मोर्चा काढून प्रलंबित मागण्यांची मागणी लावून धरली. संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट M. A. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंग, भगवान दवणे, राजेश सिंग, मुकुंद कदम आणि संगीता चाचणे आदींच्या नेतृत्वाखाली या सेविकांनी धडक मोर्चा काढून राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाला आश्वासनांची पूर्तता करण्याची आठवण करून दिली. यावेळी या मोर्चाच्या शिष्टमंडळानं येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सचिवालय कक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी निवेदन दिलं. येथील शासकीय विश्रामगृहासमोरच्या चौकात या सेविकांचा मोर्चा अडवण्यात आला. त्यावेळी या मोर्चाचे सभेत रूपांतर झालं. यावेळी वाहतुकीची काही अंशी खोळंबा झाला. एकात्मिक बालविकास सेवा योजनेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीसांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चाद्वारे त्यांनी सेविकांना दरमहा 10,000 रुपये, मिनी सेविकांना 7,000 आणि मदतनीसांना 5,500 रुपये दरमहा मानधन दिलं. मात्र या अत्यल्प मानधनात शासनानं भरघोस वाढ करावी, कामासाठी लागणारे मोबाईल, छापील रजिस्टर, अहवाल फॉर्म्स देण्यात यावेत, कर्मचाऱ्यांच्या मिळत असलेल्या मानधनाच्या 50% रक्कम पेन्शन्स म्हणून दरमहा देण्याचा निर्णय करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी ॲक्ट लागू करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचे पैसे द्या, मिनी अंगणवाडीचं रूपांतर नियमित अंगणवाडीत करा आदी मागण्यांसाठी हा धडक मोर्चा सेविकांनी काढला होता.